देवा बद्दल सांगता म्हळ्यार एक सर्व लोकांक गोत आसा देवाचेर आमी कशे एक विश्वास दवरता. आमकां रक्षण करतालो तो, आमकां प्रेरण करतालो तो, आमकां वाट दाखोवन दितालोय तो. प्रत्येक हाका तोची एक मूलभूत कारण आसा. केन्ना तोची उठो हाका कारण आसल्यार आमी देवाले कशी चलका म्हणल्यार मात्र विशय मात्र उरले. कित्याक म्हळ्यार करतालो तो, करवितालोय तो, वाट दाखयतालो तो, त्या वाटेर वचपाक प्रेरण दितालोय तो. तोची करताना मनुष्यान त्या देवा लेगीत कशी आमी उरका, देवाक आमी कशी आलोचन करता, देवा बद्दल कशी स्मरण करता, हे केलो आमी एक विचार आमी मनान दवरून घेतल्यार खंडितही देव आमकां पावता. ताका आमी केन्नाय एक उदाहरण दिवचें आसल्यार कर्ण आनी अर्जुनाले दृश्टांत आमी दितात. कसन डिफरन्स आशिल्ले म्हणून. कर्ण वैकेची तोही सूर आशिल्लो, ताकाही मस्तीतले विद्या पारंगत आशिल्लो तो परशुरामा लेगीची स्वतः शिकिल्त आसलो कर्ण. एक ठिकाण अर्जुन तोही धनुर्विद्येन तूं प्रावीण्य घेतलीत आसलो व्यक्ती. तो वैके द्रोणाचार्य कडच्यान शिकिल्त आसलो एक शिष्य. कर्ण आनी अर्जुनांत दोगनी लोकांले तुलना करताना धनुर्विद्येन तूं दोगी लोक प्रावीण्य आशिल्ले तसले एक प्रतिभावंत आशिल्ले तसले एक योद्धा. किंतु व्यत्यास कसा नाशिल्लो म्हणले एक सांगताना दोगी लोक रथार बसले. महाभारत युद्धांत कर्ण एक रथार बसला, अर्जुन एक रथार बसला. किंतु कर्णा लेगी सारथी तागेले 100% कोणे एक परमनंट सारथी ना. सारथी चेंज जायत गेलो, हो ना तो आयलो, तो ना हो आयलो, अशी जावन मस्तीतले ताका हे आयले. सो परमनंट तागेले सारथी कोणे ना. अर्जुनाल सारथी तरी श्री कृष्ण परमात्माची जाला, तातूंत ताका पार्थ सारथी म्हणून ताका नाव पडले. सो हांगे दोगी लोकांले मुखामुखी जातना कर्ण अर्जुन महाभारतांत युद्धांत मुखामुखी जातना कर्ण एक बाण सोडता, अर्जुन एक बाण सोडता. अर्जुनान कर्णाले बाण सोडताना तेंचे कर्णाल रथ एक 10 हेज्जे मागशी वता. अर्जुनान सोडलेल्या बाणाचे शक्तीन कर्णाल रथ एक 10 हेज्जे मागशी वता. ताण बाण सोडले नंतर ताका एक प्रत्युत्तर दिवका म्हणल्यार कितें कर्ण वैकेची एक बाण सोडता. कर्णान बाण सोडलेताना ते अर्जुनाल रथ 2 ते 4 हेज्जे मागशी वता. तेन्ना कृष्ण कसं सांगता, भले कर्णा म्हणून कर्णाल प्रशंस करता. अर्जुना चिक्के हे गेले, हांव सोडील बाणान 10 हेज्जे मागशी गेले, ताण सोडील बाणान 4 हेज्जे मागशी गेले. किंतु मागीर हो कृष्ण कोणाक प्रशंस करता, कर्णाक प्रशंस. ताका एक नमुनो हे जाले, ता आनीक बाण सोड. आनी पयलीं खंयचे बाण सोडले ताजे किंताची एक चड पावरफुल कशी म्हणटात ताजे किंता चड हे जो तसले बाण ताणें सोडले. तेन्ना सोडील बाणाक कर्णाल रथ 20 हेज्जे मागशी वता. कडे वापस कर्ण आनीक प्रत्युत्तर करताना परतून ते बाणाचे प्रयोगान अर्जुनाल रथ आनी एक 4 आशिल्ले एक 6 हेज्जे मागशी वता. 6 हेज्जे मागशी गेलतना वापस कृष्णान कसं केलें की भले करना म्हणून सांगलें. अर्जुनाक एक नमन आमी सांगता न्ही प्रत्येक चित्र म्हणून सांगतात. सो ताका एक नमन हे जालें, हांव सोडील बाणान कर्णाल रथ तितलो मागशी वता, कर्णान सोडील बाणान थोडे मागशी वता. आनी हो पळयल्यार कृष्ण ताका प्रशंस करता मागेल्या येद्राक. सो कोणाकय तशीच की कोणाला येद्राक कोणाक दुसरा प्रशंस केले फुडें ना, एक नमन मुजगर जाता, एक नमन ते आयकूचें जायना. सो असले एक स्वभावाचे उरता ना म्हणनाचें. सो अर्जुनाक वेगळी तसले एक परिस्थिती येता. तेन्ना तो विचारता, आतां आयकून पूर जालें, आतां डायरेक्टर कृष्णाक विचारता, तातूंतल्यान कृष्णाक विचार पडत, हांव सोडील बाणान 10 हेज्जे मागशी वता, 20 हेज्जे मागशी वता, तान सोडील बाणान 4 हेज्जे 6 हेज्जे मागशी वता. किंतु तूं म्हाका प्रशंस करनाशी, तूं ताका प्रशंस करता, म्हाका कशी जातालें म्हणून ताणें कृष्णाक विचारतना कृष्ण सांगता, हय तूं सांगिल्लें सत्य.
तू सोडील बाणान 10 हेजी मागशी गेले 20 हेजी मागशी गेले हे हांवूय पळयले आनी तान सोडील बाणान मागे मागेल रथ म्हळ्यार हांव अशी रथार 4 हेजी ती 6 हेजी मागशी गेले वय किंतु एकय एक डिफरन्स आसा त्या रथारी देवाक अनुग्रह ना कर्णाल रथारी देवाक अनुग्रह ना तुगेल रथारी स्वतः हांव बशिल्लो आसा हांव बसून वयकेची कर्ण 4 हेजी मागशी ना 6 हेजी मागशी घालता म्हळ्यार ताजे धनुर्विद्या प्रावीण कितले आसा म्हणून तूं आलोचन कर जर हांव हे रथार ना आशिल्लो आसल्यार तुगेले 6 हेजींनी 60 हेजी मागशी वता आशिल्लो हांव हांगा आशिल्ल्या निमित्तान खाली 4 हेजी की 6 हेजी मात गेले त्यातून हांव तागे प्रशंसा केले तुका मागेल बल आसा तुगेले मागशी हांव राबिल्लो आसा तागेल मागशी हांव ना हांव तागेल मागशी ना आशिल्ल्या निमित्तान तो खंडितही पराजय जातालो तो कितलेही 4 हेजी मागशी केलो 6 हेजी मागशी केलो किंतु हांव तुगेल फटबलांत आशिल्ल्या निमित्तान खंयचे रितीन तुका पराजय जायनाशी रक्षण करची मागेल जबाबदार तो त्या एक कारणाक त्या कर्णाक धनुर्विद्या प्रावीण आशिल्लो उरताले किंतु ताका गुरुल अनुग्रह आणि देवाल अनुग्रह ह्या दोन्ही नाशिल्ल्या निमित्तान कर्ण महाभारती तांतू पराजय ताका परशुराम देवाले तो गुरु परशुराम देवान वयके ताका शाप दे गुरून ताका शाप दे महाभारत युद्धांतू कृष्ण वयके ताका साथ दिना एक साइड गुरुल वयके साथ ना एक साइड देवाल वयके साथ ना किंतु अर्जुनाक तो धनुर्विद्येंतू कर्णा किंतु थोडे कमी असलेले वयकेची हांगा कृष्णाल वयकेच अनुग्रह आशिल्ले गुरुल वयकेच द्रोणाचार्याल वयकेची अनुग्रह आशिल्ले तातून खंयचे व्यक्तीक देवाले आनी गुरुले अनुग्रह उरता ताका खंयचेही ना जे खंयचे रितीर वयकेची देव रक्षण करता म्हणून महाभारताच्या कर्ण आनी अर्जुनाक युद्ध पळयल्यार कोण घेवन वता एक कारण कर्णाक देवाल अनुग्रह ना गुरुल अनुग्रह ना धनुर्विद्या कितलीही प्रावीण्य आसतो खंयची नवीन प्रयोग करता किंतु कितलेही देवाल येत्राक चल किंतु तागे प्रशंसा कर्णाशी वयके उरचे जायना म्हणून ते वयके दाखयले खंयचे व्यक्तीन तूं तागेले एक स्किल आसा तो बरो आसा तागेले एक ज्ञान आसा म्हळ्यार ताका होगळी करता आनी तागेले बद्दल प्रशंसा करता म्हणून वयकेची कृष्णान दाखोवन दिले तेव्हा हो मागेलो शिष्य अर्जुन हांव तागेले सारथी हांव तागेले होगळी करना पार्शलिटी करचे गेलो ना आमी कसं करता की हो आमगेलो म्हणून हाका हे करता तागेले विद्या आसल्यार वयके आमी पळयना तिरस्कार करतात कृष्णान तशी तिरस्कार बुद्धी दाखयला तागेले वयकेच विद्या प्रावीण्यता आशिल्ली म्हळ्यार कितें देवान त्याची संदर्भारी अर्जुना येत्राची प्रशंसा केली त्यामुळे खंयची योग्य आसा त्या योग्य व्यक्तीक आमी प्रशंसा करू का म्हणून घेवन कृष्णान वयके एक विशयान तूं 2 विषय सांगून आमगेले कृष्णान कशी म्हळ्यार एकपंत तो एक काम करना ताका एकपंत मल्टिपल काम करता ताका म्हळ्यार तितलो तो लिंक घावन घेवन दवरलो उरता तुमकां मस्तीतले कळत आसा तुमकां पळयले उरताले एक हंतुल्यान एकल्याक शाप विमोचन करता आनी एकल्याक संहार वैद्य करता एक हंतू तो काल यवनाचे पळयले उरताले घावन घेवन येता ताका थंयतुल्यान जागृत करता एकल्याक आनी एकल्याक संहार करता तो एक हंतू 2-2-3-3 काम करत उरता तसले एक आमकां एक स्वभाव येवन पडले एक पंत 3-3-4-4 भेट करून घेवन येता आसा छान सो करता म्हूण न्ही किंतु समय अवकाश तशें आसा मंगळूर पेंटेचे इतली प्रिती आसा इतलो अभिमान आसा वेळोवेळी स्वामी कापयत आसा की त्या निमित्तान तांगेले मनवीक तांगेले प्रितीक आमी गौरवपूर्वक जावन वचका पडटा त्याने देवाल विशय जाले तशी गुरुल विशय सांगतना आमगेला तूं सांगिल्लो आसा की हरी रुष्टे गुरुस्त्राटा गुरु रुष्टे न कश्चन गुरु तुष्टे हरि तुष्टः गुरुद्वारा मुक्तिदः म्हणून सांगिल्लो आसा हरी रुष्टे गुरुस्त्राता आमगेला तूं तेनो म्हणटा देवाले कोंकणी आसा पा देवाले रागणी ह्या कुटुंबाचेर आसा म्हळ्यार तांकां परिहार कसं म्हळ्यार गुरु मुखांतर वचून गेलो तुम्ही एक फलमंत्राक करून तांगे भिक्षिकी कसं घालून गेलो तुमगेले कुटुंबा बद्दल सांगून घेतले ते कसं एक देवाल रागणी आसले म्हळ्यार स्वाम्यान एक प्रार्थना करता देवाले की देवा असेल एक भक्त हो आईल आसा शरणागत जाल्लो आसा हागेले कुटुंबाचेर तुगेली रागणी आसा
ते एक तुम्ही शांत जाव का आणि तू अनुग्रह कर का कोण प्रार्थना कर का स्वाम्यानं तुमगेल तर्फे प्रार्थना करता त्यांना त्या कसाण्याची है स्वाम्यान प्रार्थना केल्या निमित्तानं त्यांना हरिदृष्टे गुरुस्त्राता देवाल कोप दिले असलेली त्यांना गुरुन प्रार्थना करून प्रसाद दिले मिळाली त्यांना रक्षण करते जाता पण देव ज्याला कोप करून घेतलेली रक्षण करचे क गुरु असा हरिदृष्टे गुरुस्त्राता गुरु रुष्टे न कष्ट गुरु ज्याला कोप करून घेतलेली देव वैकेची तुम्ही इच्छित शांत जायची त्यांच्यावर कोप करा देव वैकेची हे करणं गुरु विषय आणतो देवाल वैकेच है नाम एक शास्त्रकार एक वचन हरिदृष्टे गुरुस्त्राता गुरुरुष्टे न कष्टन त्यातून गुरुला की केन्नाही ची मनस्तापू क्लेशू हे केन्नाही करण्याची उच्च कारण है त्यामुळे गुरुरुष्टे न कष्टन ते कशी म्हणतात की म्हणारी कांटे न काढका म्हणून सांगतात आता शक्ती पण नाही काय सांगण्यासाठी बट सांगचे तात्पर्य कसं की म्हणारी गुरु निमित्तानं कसं नाही तरी एक दोष आहे लॉ ना तुम्ही ज्योतिषाला गेलाय त्यांना परिहार कसं सांगतात की म्हणारी गुरु शांती कर म्हणून सांगणार कसं सांगतात की म्हणारी स्वाम्याला बच स्वाम्याला भिन्न हातावर स्वाम्याला फलमंत्राक्षत घ्या स्वाम्याला एक सांगू सुन गेलो यो म्हणून स्वाम्याचे पाठपूज की भिक्षे खाल आणि तू गेलं गुरुला कसं नाही एक मनस्ताप असलं निवारण जाता म्हणून सांगितलं म्हणारी गुरुल कसं नाही विषय असले वापस गुरुला गी वचसा देवाला बच्चे जाय देवाला कसं नाही असेल असले त्याने गुरुला बच्चे गुरुल कसं नाही असले गुरु शांती कर म्हणून सांग वापस गुरुला गी वचका एक त्याची स्वामीला एक वचका ना परंपरेच खंच स्वामी आई लुटताची म्हणजे केलोपंत दोष त्यांची दोन स्वामी पहिलेच उरतात त्या परंपरे स्वामीला बचून घे वापस भिन्न दरका दोन त्याला एक मिळत पहिले स्वामीला कसली जल आहे त्यातून अशी ह्या गुरु तुष्टे हरि तुष्ट गुरु ज्याला संतुष्टीत ज्याला मिळे ऑटोमॅटिकली देव वैके संतुष्टीत झाले गुरु तुष्टे हरि तुष्ट गुरुद्वारा ही मुक्ती गुरुला मुखांतरची मुक्ती म्हणून सांगितलं असा की त्यामुळे गुरुनाची वाट दाखवून दिवते गुरुनाची मार्गदर्शन करते आणि त्या वाटेर चढलेलीची आमका मुक्ती म्हणून सांगितलं असा तुम्ही खर्च थोडे केल्यार वेगळ्याची ते प्रेमपूर्वक जाऊन भक्तीपूर्वक जाऊन करा केलो लोक आमच्याला तो भक्तीचे डेफिनेशन कसं की मिळाली सिंपल जाऊन सांगते तर मग चल 4 घंटे उठून गेलो देवाला ह्या करता म्हणून सांगता 4 घंटे उठता 6 तास ह्या करता पण 4 घंटे उठून गेलो देवाला आलोचन करताना आज मग एक्झाम असा देवा बर करेल आज मग ऑफिस इंटरव्ह्यू असा त्याच बद्दल अरे बाबा तू देवाला की भक्ती करतास की ऑफर विचारतसा म्हणजे हे भक्ती जाय ना हे तुगेले गिव्ह अँड टेक जाता असा हांव करता म्हणजे त्यातून तो 4 घंटे उठेलो अशी केल्यार अर्थ ना केलो लोक 8 घंटे उठेतात 4 घंटे उठे ना सांग सूर्योदय जावचे 8 घंटे सो कसं लोक भक्ती करणार म्हणून आम्ही सांगणार त्यांनी धाची निमिष करताची किंतु त्या करताना खंयचे रीतीच विचार ना मग तू आज ह्या कर त्या कर काही ना मग तू जन्मात घालील असा मागील कर्तव्य असा तुझे आराधन करते तर तू हा खंयचेही अपेक्षा करण्याची निस्वार्थ जाऊन नेणू तुझे हा पूजन करता असा तू हे स्वीकार का आणि कसन मागेले योग्यतानुसार ना मागील हने बरान तू कसन बरेल असा ते हा स्वीकारता कसं नाही आता परिस्थिती कशी असा तशीच हा ते एक्सेप्ट करता आणि तू माग बर कर इथेच तो कसं नाही छाय करणार मग हे असा ते असा हे कर तू केलो लोकांना अशी नाही की 4 घंटे उठतात ते भक्ती पण 8 घंटे उठतात त्या भक्ती नाही अशी नाही तू देवाले कशी व्यवहार करता त्यात जे तुझ्याला भक्ती डिपेंड करता तू 4 घंटे उठता पुढे त्या भक्ती म्हणून सुन घ्या ना तू देवाले कशी तू हे करता देवाले कशी तू सांगून घेता देवा तू कशी समजून घेता त्यात जर तुझ्याला भक्ती उठूची अवलंबून उठता